अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने सोमवारी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली. महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, वाढती महागाई कमी करावी तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी अशा प्रमुख मागण्यांचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, महिला आरक्षणाच्या अंमलबजावणी प्रक्रियेला जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडू नये, तसेच गॅस सिलेंडर प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावा. श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना आणि अन्न सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करावी. शहरी भागासाठी 15,000 रुपये व पेन्शनधारकांसाठी 26,000 रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात यावं, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच महागाईमुळे सर्वसामान्य महिलांचं घरगुती अर्थकारण कोलमडलं असून केंद्र व राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. या निवेदनावर चंद्रकला मगदूम, दिलशाद देसाई, मुमताज हैदर, ललिता हुल्ले, पार्वती म्हेत्रे, सुलोचना निळकंठ आदींसह महिलांच्या सह्या आहेत.